अमेरिका इराणमध्ये पुन्हा युद्धाची ठिणगी। अमेरिकेनं दिली बंकर बॉम्बची ऑर्डर। सामंजस्य नाही, आता युद्धच। अमेरिका इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय। तो अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत, कारण अमेरिकेनं घेतलाय एक मोठा निर्णय। 21 जून 2025 ला ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या माध्यमातून इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा जगातील विध्वंसक अशा GBU-57 या बंकर बॉम्ब्सची ऑर्डर दिली आहे। जमिनीच्या शेकडो फूट खाली घुसून शत्रूचा निपात करण्याची क्षमता असलेल्या या बॉम्बनं इराणची कशी झोप उडाली आहे पाहूया। बॉम्बचा साठा पुन्हा भरण्यासाठी अमेरिकन हवाई दलानं बोईंग कंपनीला नवीन कंत्राट दिलं। GBU-57 हा अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब। बॉम्बचं वजन 14,000 किलोग्राम, 200 फूट जमिनीखाली घुसून हल्ल्याची क्षमता, शत्रूची बंकरं उद्ध्वस्त करण्यास सक्षम, GPS यंत्रणेद्वारे जमिनीखालील बंकरचा शोध घेऊन हल्ला। बोईंग कंपनीला दिलेल्या बंकर बॉम्बच्या कंत्राटामुळे इराणची झोप उडाली आहे, झोप। इस्रायली माध्यमांनुसार अमेरिकेनं या बॉम्बची संख्या आणि डिलिव्हरीची तारीख गुप्त ठेवली असली तरी ही ऑर्डर म्हणजे इराणवरील दुसऱ्या संभाव्य हल्ल्याची पूर्वतयारी मानली जाते। मुळात बंकर बॉम्बच्या माध्यमातून अमेरिका इराणमधील संघर्ष कसा वाढणार आहे पहा। बॉम्बच्या ऑर्डरमुळे इराणवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न, अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याचा थेट इशारा, अमेरिका इस्रायल एकत्र येऊन इराणच्या घेराबंदीचा प्रयत्न, अमेरिकेनं हल्ला केल्यास चीन रशिया वादात उडी घेण्याची शक्यता, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर विध्वंसक अशा महायुद्धाचा धोका। मुळात B-2 स्पिरिट या दृश्य बॉम्बर विमानातून जेव्हा जेव्हा हा बॉम्ब टाकला जातो तेव्हा तेव्हा शत्रूला सावध व्हायलाही वेळ मिळत नाही। त्यामुळे इराण अमेरिकेच्या या कारवायांना कसा रोखणार? अमेरिकेच्या भूमिकेमुळे आखाती देशांमधील शांतता पुन्हा भंग पावणार का? याकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।